नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण रायटिंग स्किलमधला माइंड मॅपिंग हा रायटिंग स्किलचा प्रकार बघणार आहोत. मित्रांनो, हा 3 मार्कवर आधारित प्रश्न आहे. कंपल्सरी टाईपचा प्रश्न आहे 12वी इंग्रजी या विषयातील विद्यार्थ्यांसाठी. तर 3 मार्कासाठी तुम्हाला हा प्रश्न विचारण्यात येतो आहे आणि हा प्रश्नाचं खासियत अशी आहे मित्रांनो, की हा प्रश्न तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळवून देऊ शकतो, पूर्णची पूर्ण मार्क देऊ शकतो. कारण ह्या प्रश्नामध्ये प्रेझेंटेशन, की तुम्ही तो माइंड मॅप किती चांगल्या पद्धतीने काढतात, त्याला 1 मार्क्स असतात. मेन पॉईंट्स, की तुम्ही कोणकोणते मेन पॉईंट्स ठळक अक्षरामध्ये किंवा ठळक आकृतीमध्ये मांडता ते. कव्हरिंग ऑल पॉईंट्स, त्या मेन पॉईंट्सशी रिलेटेड इतर उपपॉईंट्स तुम्ही कशा पद्धतीने मांडताय त्याच्यावर ह्या प्रश्नाचे मार्क्स अवलंबून असतात. मित्रांनो, हा प्रश्न पूर्ण प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला पूर्ण मार्क देणारा प्रश्न आहे. त्याच्यामुळे काळजीपूर्वक याच्याकडे लक्ष द्या. क्वेश्चन नंबर 2C, माइंड मॅपिंग. आता मित्रांनो, सर्वात प्रथम माइंड मॅपिंग म्हणजे काय हे बघून घेऊ. आता याचा अर्थ काय? अ व्हिज्युअल टेक्निक फॉर ऑर्गनायझिंग थॉट्स अँड आयडियाज. की तुमच्या मनामध्ये एखादा विचार आला तर त्या विचारानंतर तो लक्षात ठेवण्यासाठी वेगवेगळे पॉईंट्स तयार होतात आणि तो विचार आपल्या मनामध्ये डोक्यामध्ये तयार होतोय, फिक्स होतोय. त्या विचारांचं प्रकटीकरण ज्यावेळेस करायचं असेल त्यावेळेस तो आपण कागदावर काढतोय आणि त्याला आपण माइंड मॅपिंग म्हणतोय. आता हे माइंड मॅपिंग करण्यासाठी 6 नियम मी इथं स्क्रीनवर दिलेले, तुम्ही ते बघू शकता. ते आपण एकामागून एक बघू. रूल्स. फर्स्ट रूल, रीड द पॉईंट्स ऑर द टॉपिक केअरफुली. मित्रांनो, हा प्रश्न असा आहे की हा तुमच्या ज्ञानावर आधारित आहे. ह्या प्रश्नाचं उत्तर लिहिताना कोणत्याही विद्यार्थ्याचं उत्तर तुमच्यासारखं सेम येणार नाही. पॉईंट्स येतील सेम, परंतु प्रेझेंटेशन वेगवेगळे असणारे, काही पॉईंट्स वेगळे असणारे, काही पॉईंट्स सेम असणारे, परंतु प्रत्येकाचं सारखं उत्तर नसणारे हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे परीक्षेच्या बाहेर आल्यानंतर पेपर देऊन तुम्ही जर एकमेकांना विचारत असाल की मी हे पॉईंट्स लिहिले, ते पॉईंट्स लिहिले, काही गरज नाही. तुम्ही जे पॉईंट्स लिहिणार ते त्या सब्जेक्टशी रिलेटेड असले पाहिजे, एवढं बस. आता मित्रांनो, रूल्स काय? रूल्समध्ये पहिला रूल आहे रीड द पॉईंट्स ऑर द टॉपिक केअरफुली. तुम्हाला जो माइंड मॅप काढायला लावलेला आहे त्या माइंड मॅपशी रिलेटेड जो टॉपिक आहे तो व्यवस्थित काळजीपूर्वक वाचा. फ्रेम मेन पॉईंट्स अँड सब पॉईंट्स ऑन रफ पेज. की तुमच्या उत्तरपत्रिकेच्या मागे रफ पेज म्हणून तुम्ही हेडिंग द्यायचं आणि तिथं हे जे मेन पॉईंट्स आणि सब पॉईंट्स आहे ते तुम्ही व्यवस्थित लिहून घ्यायचे. कारण ते काढल्याशिवाय तुम्हाला माइंड मॅपिंग करता येणार नाही. यूज मेन पॉईंट्स अँड सब पॉईंट्स टू ड्रॉ माइंड मॅपिंग. मित्रांनो, हेच पॉईंट्स घेऊन तुम्हाला माइंड मॅप ड्रॉ करायचा आहे. धिस टॉपिक इज रिलेटेड टू युअर नॉलेज. मित्रांनो, मी तुम्हाला पहिलेच सांगितलं आहे की हे तुमच्या नॉलेजशी रिलेटेड आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये विविधता येणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याचं माइंड मॅपिंग सेम असणार नाही. काही फक्त सेम पॉईंट्स असतील, उपपॉईंट्स वेगवेगळे असतील, परंतु ते 100% बरोबर असणार आहे. परंतु टॉपिकशी रिलेटेड ते असलं पाहिजे. धिस टॉपिक इज रिलेटेड टू युअर नॉलेज. की हा तुमच्या नॉलेजशी रिलेटेड हा माइंड मॅपिंग. यू हॅव फुल फ्रीडम टू ड्रॉ इट बाय युअर ओन चॉईस. आता तुम्हाला इथं पूर्ण स्वातंत्र्य आहे. तुम्ही तुमच्या मताप्रमाणे कसाही माइंड मॅप काढू शकता. मेन पॉईंट्स तुम्हाला गोलाकार भागामध्ये गोल काढून त्याच्यामध्ये दाखवू शकता. रेक्टँगल पद्धतीने तुम्हाला दाखवायचे मेन पॉईंट्स तुम्ही दाखवू शकता. तुम्हाला ॲरो घ्यायचं आहे, ॲरो घेऊ शकता. प्रेझेंटेशन ही पूर्ण बाब तुमच्या मताशी रिलेटेड असणारे. प्रेझेंट कसं करता हे महत्त्वाचं आहे. प्रेझेंटेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण मित्रांनो, प्रेझेंटेशनला 1 मार्क आहे,
मेन पॉईंट्सला 1 मार्क आहे आणि ऑल पॉईंट्स कवर्ड त्याला 1 मार्क आहे. म्हणजे अशा 3 मार्क्ससाठी हा प्रश्न तुम्हाला विचारण्यात येतो आहे. चला तर मित्रांनो, आज आपण त्याचे एक उदाहरण बघू आणि याच्या आधी 7 वेळेस बोर्डाच्या परीक्षेमध्ये 12वी बोर्डाच्या परीक्षेमध्ये हा प्रश्न कशा पद्धतीने विचारले गेला त्याचासुद्धा आपण अभ्यास करू. मित्रांनो, एक्झाम्पल म्हणून इथे एक स्क्रीनवर दिसतं आहे बघा. प्रिपेअर अ माइंड मॅप ऑन द टॉपिक इमोशन्स यूजिंग युअर आयडियाज फ्लो डिझाईन स्ट्रक्चर. की मित्रांनो, इथं आपल्याला इमोशन्स मानवी इमोशन्सबद्दल आपल्याला विचारलेलं आहे. आता इमोशन्स मानवी इमोशन्स आहे हा पॉईंट लक्षात घ्या. आता इमोशन्ससुद्धा पॉझिटिव्ह असतात, निगेटिव्ह असतात, कॉमन इमोशन्स असतात. आता हे आपण भाग केले पॉझिटिव्ह इमोशन्स कोणते, निगेटिव्ह इमोशन्स कोणते आणि कॉमन इमोशन्स कोणते. लव, हॅपीनेस, लॉयल्टी, कंपॅशन, सॅटिस्फॅक्शन, पीस. निगेटिव्ह इमोशन्स कोणते, जेलसी, हेट्रेड, स्पाईट, सेल्फिशनेस. कॉमन इमोशन्स कोणते, स्माईल, अँगर, इन्फ्लुएन्स, फिअर. आता हे इमोशन्स आपण आपल्या पद्धतीने माइंड मॅपमध्ये मांडायचे. आता हे तर पॉईंट्स झाले मित्रांनो, हे पॉईंट्स तुम्हाला प्रेझेंट करायचे. मग 3 पॉईंट्स तुमचे मेन आले पाहिजे, त्याला तुम्ही गोल काढा, चौकोन काढा, कशाही पद्धतीने प्रेझेंट करा. पण त्याचे सब पॉईंट्स लिहिताना त्याच्याशी रिलेटेड सारख्या आकारामध्ये ते सब पॉईंट्स आले पाहिजे. तर मित्रांनो, उत्तर बघा मी कसं लिहिलेलं आहे. इमोशन्स, कॉमन इमोशन्स, पॉझिटिव्ह इमोशन्स आणि निगेटिव्ह इमोशन्स. कॉमनमध्ये स्माईल, अँगर, इन्फ्लुएन्स आणि फिअर हे त्याचे सब पॉईंट्स दिलेले. पॉझिटिव्ह इमोशन्समध्ये बघा सॅटिस्फॅक्शन, पीस, लव, हॅपीनेस, लॉयल्टी, कंपॅशन. निगेटिव्ह इमोशन्समध्ये बघा काय दिलेले, सेल्फिश, जेलसी, हेट्रेड, स्पाईट. आता मित्रांनो, ह्या पद्धतीने तुम्ही माइंड मॅप काढला आणि तो कोणी चुकीचा म्हटला तर ते बरोबर होणार नाही. मित्रांनो, हे तुमच्या मताशी रिलेटेड हा प्रश्न आहे. पर्सनल रिस्पॉन्स टाईपसारखा प्रश्न आहे. याला तुम्ही तुमच्या पद्धतीनेच लिहिलं बरं. एकमेकांची कॉपी करू नका. तुम्हाला जे पॉईंट्स योग्य वाटतात ते पॉईंट्स काढा आणि त्या पद्धतीने तुम्ही तो माइंड मॅप ड्रॉ करा. आता मित्रांनो, इथं मराठीतसुद्धा मी तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे की माइंड मॅपिंग लिहिताना विषय आणि मुद्दे काळजीपूर्वक वाचा. मुख्य मुद्दे आणि उपमुद्दे उत्तरपत्रिकेच्या मागच्या पानावर रफ पेजवर लिहून काढा. मुख्य मुद्दे आणि उपमुद्दे यांचा वापर करून माइंड मॅपिंग रेखाटावा. तुम्ही हा माइंड मॅप अशा पद्धतीने रेखाटला आहे किंवा एखाद्याला असं वाटेल की आपल्याला ह्या पद्धतीने रेखाटायचा नाही, तुम्ही मग वेगवेगळ्या पद्धतीने तो माइंड मॅप लिहू शकता. मेन पॉईंट्स, त्याच्यानंतर ह्या पद्धतीने सब पॉईंट्स देताना तुम्ही चौकोन वापरला तरी चालणार आहे. तुमच्या पद्धतीने फक्त तो व्यवस्थित आकर्षक दिसला पाहिजे. आता आकर्षक म्हणजे बघा मी काय सांगतो, हे तर ठीक आहे हाताने काढलेलं आहे. तुम्हाला काढताना व्यवस्थित तुम्हाला ह्या पद्धतीने तो माइंड मॅप रेखाटावा लागेल. त्याच्यानंतर ॲरो द्या. त्याच्यानंतर तुम्हाला दुसरा पॉईंट लिहायचा आहे. ह्या पद्धतीने तुम्ही मांडा. कसं मित्रांनो, दिसायला ते चांगलं दिसतं. तुमचं प्रेझेंटेशनला 1 मार्क्स आहे. ह्या पद्धतीने तुम्हाला तो माइंड मॅप काढायचा आहे. कसाही हाताने काढायचा नाही. त्याच्यानंतर हा माइंड मॅप झाल्यानंतर त्याला पूर्ण तुम्हाला चौकोन काढायचा आहे. ह्या पद्धतीने तुमचं प्रेझेंटेशन झालं पाहिजे तरच हा प्रश्न तुम्हाला 3 पैकी 3 मार्क्स मिळवून देऊ शकतो मित्रांनो. चला, हे झालं माइंड मॅपचं एक उदाहरण. आता मित्रांनो, आपण इतर उदाहरणं ह्या माइंड मॅपिंगचे बघू जे बोर्डामध्ये विचारलेले. मित्रांनो, सप्टेंबर 2021 हा प्रश्न कसा विचारण्यात आला होता बघा. डेव्हलप अ माइंड मॅपिंग ऑन द टॉपिक बेस्ट सोर्सेस ऑफ एंटरटेनमेंट. आता मित्रांनो, एंटरटेनमेंटचे बेस्ट सोर्सेस कोणते हे आपल्याला विचारण्यात आलं होतं. घाबरायची गरज नाही. प्रश्न लिहिताना व्यवस्थित विचार करा.
5-10 मिनटं विचार करा, 10 मिनटं नाही 5 मिनटं विचार करा. मग एंटरटेनमेंटचे सोर्सेस कोणते? थिएटर आहे, टॉपिक आहे, बुक्स आहे, इंटरनेट आहे, हॉबीज आहे. काही लोकांनी फक्त थिएटर, टी व्ही, बुक आणि इंटरनेट लिहिलं आहे, हॉबीज लिहिल्याने चालेल. हा तुमच्या ज्ञानाशी रिलेटेड प्रश्न आहे. 5 मुद्दे घ्या किंवा 4 मुद्दे घ्या. प्रेझेंटेशन इज इम्पॉर्टंट. त्या मुद्द्याचे उपमुद्दे आले पाहिजे. आता इथं बघा मित्रांनो, थिएटरचे 3 मुद्दे मी घेतले: सिनेमा, प्लेज आणि म्युझिक कॉन्सर्ट. टी व्ही ही एंटरटेनमेंटचं सोर्सचं एक मुख्य गोष्ट आहे. त्याच्यामध्ये न्यूज घेतलं आहे, सिरियल्स घेतलं आहे, डॉक्युमेंटरी घेतली. बुक्समध्ये आपण बायोग्राफीज घेतले, नॉवेल घेतले, ड्रामाज, पोएट्री. काय मग मुद्दे टाकतील की न्यूजपेपर पण ते वाचताय ह्या पद्धतीने, किंवा एखादं मासिक वाचताय ते तुम्ही टाकू शकता. मॅगझिन्स. इंटरनेट, यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सॲप, नेटफ्लिक्स किंवा OTPचे जे आहेत ते. हॉबीज, म्युझिक, गेम्स, पेंटिंग, डान्सिंग. मित्रांनो, एंटरटेन करण्यासाठी काही लोक मग म्युझिकचे क्लास लावत आहे, काही लोक स्पोर्ट्समध्ये सहभागी होत आहे, पेंटिंगचे, ड्रॉइंगचे क्लास लावत आहे, डान्सिंगचे क्लास लावत आहे. तर ते सुद्धा एक एंटरटेनमेंटचं उदाहरण होऊ शकतं. आता मित्रांनो, हे रफ पेजवर लिहिलं आहे. हे उत्तरात तुम्हाला लिहायची गरज नाही. उत्तरामध्ये तुम्हाला डायरेक्ट याचं प्रेझेंटेशन करायचं आहे. हे जे मेन पॉईंट्स आणि उपपॉईंट्स आहे यांचं प्रेझेंटेशन करायचं आहे. मग ते प्रेझेंटेशन बघा मित्रांनो मी कसं केलं आहे. बेस्ट सोर्सेस ऑफ एंटरटेनमेंट: टी व्ही, थिएटर, बुक्स, इंटरनेट अँड हॉबीज. आता मित्रांनो, जे मेन पॉईंट्स, उपपॉईंट्स मी दाखवलेले, त्या मेन पॉईंट्सला, उपपॉईंट्सला तुम्हाला हे सगळं लक्षात घेऊन तुम्हाला ॲरो दाखवून ते करायचं आहे. आता मेन पॉईंट्स मी ॲरो दाखवलेले, बाकी उपपॉईंट्सला मी ॲरो दाखवलेले नाही. तुम्हाला ह्या पद्धतीने प्रेझेंटेशन करावं लागेल. टी व्हीचं न्यूज, सिरियल्स, डॉक्युमेंट्स जे आपण लिहून घेतलेले त्याचंच फक्त प्रेझेंटेशन इथे मी केलेले आहे. त्याच्यानंतर हॉबीजमध्ये म्युझिक आहे, गेम्स आहे, पेंटिंग्स आहे. त्याच्यामध्ये डान्सिंग तुम्हाला येईल, ते टाकायचं राहिलं आहे, तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता. तुमच्या नॉलेजशी रिलेटेड हा प्रश्न आहे. त्याच्यानंतर इंटरनेटमध्ये यूट्यूब आहे, व्हॉट्सअप आहे, इंस्टाग्राम आहे, नेटफ्लिक्स आहे, फेसबुक आहे. ह्या पद्धतीने तुम्हाला त्याच्यामध्ये ॲडिशन करता येईल. बुक्समध्ये बायोग्राफीज कोणी वाचतं आहे, नॉवेल्स वाचतं आहे, ड्रामाज वाचतं आहे, पोएट्रीज वाचतं आहे, किंवा न्यूजपेपर वाचतं आहे, मॅगझिन्स वाचतं आहे. त्याच्यानंतर थिएटर, सिनेमा, प्लेज, म्युझिक अँड कॉन्सर्ट. ह्या पद्धतीने तुमचं प्रेझेंटेशन आलं पाहिजे मित्रांनो. बेस्ट सोर्सेस ऑफ एंटरटेनमेंट, त्याचं प्रेझेंटेशन ह्या पद्धतीने मी केलेलं आहे. तुमचं प्रेझेंटेशन असंच आलं पाहिजे असं नाही, पण हे पॉईंट्स आणि काही उपपॉईंट्स त्याच्यामध्ये आलं पाहिजे. आणि आजूबाजूला तुम्हाला बॉक्स टाकावा लागणार आहे. बॉक्समध्ये ह्या सगळ्या गोष्टी प्रेझेंट करायच्या तुम्हाला. चला दुसऱ्या प्रश्नाकडे वळू अजून. आता मित्रांनो, 2022 मार्चमध्ये तुम्हाला हाच प्रश्न कशा पद्धतीने विचारला होता बघा. डेव्हलप अ माइंड मॅपिंग ऑन द टॉपिक प्रॉपर टाईम मॅनेजमेंट. मित्रांनो, प्रॉपर टाईम मॅनेजमेंट आपण कसं करतो? मग फॅमिलीसाठी आपल्याला वेळ द्यावा लागतो, सोसायटीसाठी द्यावा लागतो, स्टडीसाठी द्यावा लागतो, एंटरटेनमेंटसाठी द्यावा लागतो, हॉबीजसाठी द्यावा लागतो. मित्रांनो, काही लोकांनी फक्त स्टडीशी रिलेटेड टाईम टेबल आखलेलं असेल, प्रॉपर टाईम मॅनेजमेंट, तो स्टुडंट असेल तर ते सुद्धा चालणार आहे. आता इथं आपण ओव्हरऑल टाईम मॅनेजमेंटचा विचार करतो आहे म्हणून हे सगळे पॉईंट आलेले. तुम्ही नुसते स्टडीशी रिलेटेड विचार केला तरी ते चालणार आहे आणि तुम्हाला 3 पैकी 3 मार्क्स मिळू शकताय जर तुम्ही प्रॉपरली ते लिहिलं तर. आता फॅमिलीचं टाईम मॅनेजमेंट, सोसायटीशी रिलेटेड, स्टडीशी रिलेटेड, एंटरटेनमेंट, हॉबीजशी रिलेटेड, कारण की ह्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी मित्रांनो.
आणि याच्यामध्ये आपल्याला प्रत्येकाला टाईम द्यावा लागतो आहे, ते फक्त मी इथं घेतलं आहे. आता फॅमिली, हेल्प टू मॉम, आपल्या आईला आपण मदत करतो आहे. हेल्प टू अदर मेंबर्स, मग घरामध्ये म्हातारे लोक असतील, आपले वडील असतील, आपले छोटे भाऊ बहीण असतील, आपले मोठे भाऊ बहीण असतील, त्यांना आपण मदत करतो आहे, तिथं टाईम देतो आहे त्यांच्यासाठी आपण. सोसायटी, सोसायटीमध्ये एक सोसायटीचा घटक म्हणून आपल्याला मदत देणं महत्त्वाचं आहे, ते आपलं नैतिक कर्तव्य आहे. मग गरिबाला मदत करणं असेल, मित्रांना मदत करणं असेल, शेजाऱ्यांना मदत करणं असेल, ते करणं गरजेचं आहे. स्टडी, ॲज अ स्टुडंट हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे मित्रांनो. मग गोल सेटिंग, कोणता गोल तुम्ही सेट केलेला आहे, तुम्हाला बनायचं आहे IAS ऑफिसर, तुम्ही किती वेळ अभ्यास करताय, अभ्यासाला किती वेळ देताय, कोणकोणत्या गोष्टीकडे लक्ष देताय. सब्जेक्ट वाईज स्टडीज, मग IASला तुम्हाला वेगवेगळ्या 2 मुख्य विषय घ्यावे लागतात, त्यांचे 2-2 पेपर तुम्हाला मेन एक्झामला आहे, त्याच्याकडे तुम्ही लक्ष देताय का. CA जर जाणार असेल तर CAसाठी तुम्ही कोणत्या पद्धतीने अकाउंटिंगकडे लक्ष देताय. एंटरटेनमेंट, मित्रांनो नुसता अभ्यास, सोशल वर्क हेच फक्त आपल्याला गरजेचं नाही, आपल्याला एंटरटेनमेंटसुद्धा महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे एंटरटेनमेंटसाठी वॉच मूवीज कोणत्या पद्धतीने बघताय तुम्ही, मित्रांबरोबर तुमचा बेस्ट टाईम कसा तुम्ही घालवताय ते इथे येणार आहे. त्याच्यानंतर हॉबीज, की ठीक आहे या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहे, पण जीवनामध्ये काहीतरी कुठंतरी आपण गुंतलं पाहिजे, त्याच्यासाठी हॉबीज आहे. मग म्युझिक आहे, स्पोर्ट्स आहे, आर्ट्स आहे, याच्याशी रिलेटेड हॉबीज तुम्ही त्याच्यामध्ये कसे सहभागी होत आहे. तर हे प्रॉपर टाईम मॅनेजमेंटसाठीचे पॉईंट्स मी लिहून घेतलेले आहे. मित्रांनो मी सुरुवातीलाच सांगतो की एक स्टुडंट म्हणून तुम्ही फक्त स्टडी आणि तुमचे वेगवेगळे टाईम मॅनेजमेंट लिहिलं तरी चालणार आहे. हे ओव्हरऑल फक्त मी लिहिलेले आणि ते प्रेझेंट केलेले. चला तर ते कसं उत्तर लिहिलं ते बघू. मित्रांनो बघा, प्रॉपर टाईम मॅनेजमेंट, स्टडी, फॅमिली, हॉबीज, एंटरटेनमेंट अँड सोसायटी. आता फॅमिलीसाठी हेल्प टू मॉम, हेल्प टू अदर्स हे 2 पॉईंट मी लिहून घेतलेले आहे. तुम्हाला तिथं अजून ॲड करता येईल हेल्प टू फादर, त्याच्यानंतर हेल्प यंगर ब्रदर, हेल्प एल्डर ब्रदर. त्याच्यानंतर स्टडी, गोल सेटिंग, त्याच्यानंतर सब्जेक्ट वाईज स्टडी, की इंग्रजीला अर्धा तास, मराठीला अर्धा तास, गणिताला 1 तास, ह्या पद्धतीने. गोल सेटिंग तुम्हाला IAS ऑफिसर बनायचं आहे, तुम्हाला CA बनायचं आहे, तुम्हाला त्या विषयाशी रिलेटेड गोष्टींकडे लक्ष द्यावं लागेल. त्याच्यानंतर हॉबीज, म्युझिक आहे, म्युझिकमध्ये तुम्हाला गिटारचा क्लास लावायचा आहे, म्युझिक गिटार, त्याच्यानंतर फ्ल्यूट, हे सब पॉईंट्सचे अजून उपपॉईंट्स तिथं तयार होतील, ते तुम्हाला दाखवता येतील मित्रांनो. स्पोर्ट्स, मग स्पोर्ट्स आउटडोअर गेम्स, इनडोअर गेम, तुम्हाला कॅरम आवडतो आहे कॅरम, मग इथंसुद्धा 2 भाग होतील स्पोर्ट्सचे, आउटडोअर गेम आणि इनडोअर गेम. तर ह्या पद्धतीने तुम्हाला ते व्यवस्थित प्रेझेंटेशन करण्यासाठी मी इथं बाकीचे सब पॉईंट्स घेतलेले नाही, सब पॉईंट्सचे सुद्धा. आर्ट्स, मग आर्ट्समध्ये ड्रॉइंग आहे, डान्सिंग आहे, सिंगिंग आहे, हे तुम्हाला पॉईंट्स दाखवता येतील मित्रांनो. एंटरटेनमेंट, वॉच मूवी पण सुद्धा कोणते, तर फॅमिली मूवी, हॉरर, हे तुम्हाला दाखवता येईल तिथे. स्पेंड टाईम विथ फ्रेंड्स, की मित्रांनो आपल्या मित्रांबरोबर टाईम स्पेंड करणं हे खरंच महत्त्वाची गोष्ट असते. एंटरटेनमेंट, नुसतं एंटरटेनमेंट होत नाही, तर जीवनाच्या दिशा तिथं तय होतात आहे, म्हणून तो क्वालिटी टाईम आहे. त्याच्यानंतर सोसायटीशी आपलं लागेबंद असतात, आपल्याला गरीब लोकांना मदत करणं नैतिक कर्तव्य असतं, मित्रांना मदत करणं गरजेचं असतं, शेजारी पाजारच्यांना मदत करणं गरजेचं असतं, ते इथं आपण सांगितलेलं आहे. आता याला टाईम द्यावा लागतो आहे, म्हणून टाईम मॅनेजमेंट ह्या सदराखाली मी ह्या गोष्टी घेतलेल्या आहे मित्रांनो. त्याच्यानंतरचा प्रश्न आपण बघू. डेव्हलप अ माइंड मॅपिंग ऑन द टॉपिक प्रॉपर स्टुडंट्स रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटी, की मित्रांनो स्टुडंट्स रोल काय आणि मुलांचा रिस्पॉन्सिबिलिटी काय याच्याबद्दल माइंड मॅपिंगमध्ये प्रश्न विचारलेला होता. आता आपल्या रिस्पॉन्सिबिलिटी ह्या मी इथं 3 भागामध्ये 3 पॉईंट्समध्ये विभागलेल्या आहे. घरातल्या रिस्पॉन्सिबिलिटी,
शिक्षण घेत असलेल्या ठिकाणच्या रिस्पॉन्सिबिलिटी आणि सोसायटीशी रिलेटेड रिस्पॉन्सिबिलिटी ह्या हे बघा मित्रांनो, हा प्रश्न एवढा अवघड नाही आहे. थोडा विचार करा, मेन पॉईंट्स करा, सब पॉईंट्स काढा. आता इथे ॲट होम आपल्या रिस्पॉन्सिबिलिटीज काय? हेल्प पॅरेंट्स, यंगस्टर्स अँड ओल्ड, रिस्पेक्ट एल्डर्स, मेंटेन पीस ॲट होम, केअर हाऊसहोल्ड ॲम्युनिटीज. त्याच्यानंतर स्कूलमध्ये कॉलेजमधले आपल्या रिस्पॉन्सिबिलिटीज काय? रिस्पेक्ट टीचर्स, स्टडी सिरियसली, मेंटेन फ्रेंडशिप्स, हेल्प फ्रेंड्स इन स्टडी, केअर स्कूल प्रिमायसेस, कॉलेज प्रिमायसेस. त्याच्यानंतर सोसायटीशी रिलेटेड आपल्या रिस्पॉन्सिबिलिटीज काय? हेल्प नीडी, मेंटेन पीस, कीप पब्लिक प्लेसेस क्लीन, फॉलो रूल्स अँड रेग्युलेशन्स. की हे पॉईंट्स काढून घेतलेले मित्रांनो. आता हे पॉईंट्स आपल्याला माइंड मॅपच्या द्वारे प्रेझेंट करायचं आहे. तर बघूया कसं प्रेझेंटेशन केलेलं आहे. बघा मित्रांनो, ह्या पद्धतीने प्रेझेंटेशन केलेलं आहे. स्टुडंट्स रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटी. पहिला मुद्दा ॲट होम, घरामध्ये आपली रिस्पॉन्सिबिलिटी काय असते स्टुडंट म्हणून? तर हेल्पिंग पॅरेंट्स, यंगस्टर्स अँड ओल्ड. घरामध्ये आपले पॅरेंट्स असतात, त्यांना आपण मदत करतोय, ती एक रिस्पॉन्सिबिलिटी मित्रांनो आपली. त्यांची काळजी घेणं ही मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, मोठ्यांची, लहानांची, सगळ्यांची. कारण सोसायटीचा मिनिएचर सोसायटी म्हणजे आपलं घर आहे, तिथं आपल्याला ह्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे, ती रिस्पॉन्सिबिलिटी आहे. त्याच्यानंतर रिस्पेक्ट एल्डर्स, की तुम्हाला तुमची संस्कृती जर वाचवायची आहे तर तुम्हाला पुढच्या पिढीला रिस्पेक्ट दिली पाहिजे, कारण तिच्यामुळे आपण आहोत. केअर हाऊसहोल्ड ॲम्युनिटीज, आई घरातला नोकर नाही, घरात ती विना पैशाचं ती काम करते. का? तर आपल्या प्रेमापोटी. त्याच्यामुळे तिची काळजी घेणं, तिला मदत करणं हे चांगलं काम आहे. घर कोंबडा म्हटलं तरी चालेल, पण आईला मदत करणं महत्त्वाचं आहे, मुलींनी असो किंवा मुलांनी असो. ॲट होम, मेंटेन पीस ॲट होम. आता घरामधल्या सगळ्याच गोष्टी तुम्हाला आवडल्या पाहिजे, तुमच्या मताप्रमाणे घडलं पाहिजे असं होत नाही, ते होणार पण नाही. कारण घर हे अनेक विचारांच्या माणसाचं केंद्र असतं. वेगवेगळे विचाराचे लोक तिथं असतात. भाऊ बहीण तुमच्या मताप्रमाणे वागतील असं नाही, पण तुमची रिस्पॉन्सिबिलिटी काय? घरामध्ये शांतता प्रस्थापित ठेवणं. त्याच्यानंतर ॲट स्कूल अँड कॉलेज, कॉलेजमध्ये तुमची रिस्पॉन्सिबिलिटी काय? रिस्पेक्ट टीचर्स, तुमच्या शिक्षकांना मान देणं, ती सगळ्यात महत्त्वाची तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. स्टडी सिरियसली, दुसरी रिस्पॉन्सिबिलिटी, तुम्ही समाजाचा एक घटक आहे, त्याच्यामुळे तुम्हाला समाजासाठी काहीतरी करायचं आहे, तुम्हाला त्याच्यासाठी शिकलं पाहिजे, सिरियसली तुम्ही शिक्षण घेतलं पाहिजे. हेल्प फ्रेंड, तुमच्या मित्रांना चांगल्या कामासाठी मदत तुम्ही केलीच पाहिजे. केअर स्कूल प्रिमायसेस, तुमच्या स्कूलमध्ये कॉलेजमध्ये असलेली जी प्रिमायसेस आहे, मग तिथं स्विच बटन असतील, तिथं टॉयलेटची व्यवस्था चांगली केलेली असेल, तिथं ग्राउंड व्यवस्थित असेल, तिथल्या ज्या तुम्हाला ॲम्युनिटीज प्रोव्हाइड करते तुमचं स्कूल आणि कॉलेज, त्या व्यवस्थित ठेवणं ही तुमची रिस्पॉन्सिबिलिटी मित्रांनो. कारण तुम्ही पैसे दिले म्हणजे त्या गोष्टी विकत घेतलेल्या नाही आहे, तिथं तुम्ही यूज करण्यासाठी तुम्हाला मुभा भेटलेली कॉलेजकडनं, स्कूलकडनं. कारण येणाऱ्या तुमच्या भावा बहिणींना तुमच्यानंतर त्या सुविधा मिळाल्या पाहिजे, त्याच्यामुळे त्या सुविधा जशा तसं ठेवणं ही तुमची रिस्पॉन्सिबिलिटी. मेंटेन फ्रेंडशिप, वर्गामध्ये असलेले मित्र दुश्मन हे असतात, पण सगळेच लोक दुश्मन नसतात तुमचे. फ्रेंडशिप ही मेंटेन केली पाहिजे, ती रिस्पॉन्सिबिलिटी मित्रांनो. त्याच्यानंतर सोसायटीशी रिलेटेड तुमचं
काय रिस्पॉन्सिबिलिटी आहे? तर हेल्प नीडी, गरजवंतांना मदत करणं गरजेचं आहे. मेंटेन पीस, समाजामध्ये शांतता प्रस्थापित करणं ही खूप महत्त्वाची रिस्पॉन्सिबिलिटी तुमची. फॉलो रूल्स, की समाजात राहत असताना काय रूल्स तुम्हाला फॉलो करायचे. कपडे घालण्यासाठी बिना कपड्याचं फिरणं चांगलं आहे का? तर तो रूल फॉलो करणं गरजेचं आहे. सिग्नलवर राईट सिग्नल आला, गाडी थांबवणं गरजेचं आहे. जर नाही थांबवली, पोलीस नसेल, तुम्हाला फाईन होणार नाही, परंतु ह्यामध्ये तुमचा ॲक्सिडेंट होऊ शकतो. म्हणून रूल्स फॉलो करणं गरजेचं आहे. गाडी डाव्या बाजूने चालवायची, तुम्ही उजव्या बाजूने चालवू शकत नाही. ह्या रूल्स आहे, रेग्युलेशन्स आहे, ते फॉलो करणं तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. कीप पब्लिक प्लेसेस क्लीन, की मित्रांनो, जो पगार आपल्या वडिलांना मिळतो आहे त्या पगारातून काही भाग इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कापतं आहे. तो पैसा का गव्हर्नमेंटकडे जातो आहे? कारण त्या पैशातून वेगवेगळ्या सुविधा आपल्याला प्रोव्हाइड केल्या जात आहे. मग तुमच्या शहरामध्ये असलेलं गार्डन, तिथं लावलेले बेंचेस, तिथं लावलेले स्ट्रीट लाईट, यांची सगळी काळजी घेणं ही तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. मित्रांनो, ह्या सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटीज ह्या सदरामध्ये येतात. त्याच्यानंतरचा प्रश्न बघू मित्रांनो. 2023 फेब्रुवारीमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला होता की डेव्हलप अ माइंड मॅपिंग ऑन द टॉपिक ह्युमन इंटरेस्ट, की मानवाचा इंटरेस्ट कशामध्ये, हा प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेला होता मित्रांनो. त्याचे मेन पॉईंट्स मी लिहून घेतले. एज्युकेशन, रिलिजन, ऑक्युपेशन आणि अदर्स. तर एज्युकेशनमध्ये सायन्स, आर्ट्स आणि कॉमर्स. रिलिजनमध्ये फॉलो रूल्स अँड रिच्युअल्स. त्याच्यानंतर ऑक्युपेशनमध्ये फूड, लाईफस्टाईल, स्टेटस. अदर्समध्ये स्पोर्ट्स, इनडोअर, आउटडोअर आणि हॉबीज. हे पॉईंट्स मी लिहून घेतले मित्रांनो. ह्युमन इंटरेस्ट, की मानवाचा इंटरेस्ट कशामध्ये असतो मित्रांनो. तर हे पॉईंट्स ह्या पद्धतीने मी मांडलेले. ह्युमन इंटरेस्ट, एज्युकेशन. सायन्समध्ये काही काहींना एज्युकेशन घ्यावं असं वाटतं, तो त्यांचा इंटरेस्ट असतो. आर्ट्समध्ये काही काहींना इंटरेस्ट असतो, मग ते आर्ट्सशी रिलेटेड विषय घेतात. कॉमर्समध्ये एखाद्या विद्यार्थ्याला CA व्हायचं असेल तर तो कॉमर्स फॅकल्टी घेतो आहे, कारण की त्याचा इंटरेस्ट त्या भागामध्ये. त्याच्यानंतर रिलिजनमध्ये काही काहींना इंटरेस्ट असतो. रूल्स अँड रेग्युलेशन्स ते काटेकोर पद्धतीने पाहतात, परंतु ते पाहत असताना इतर लोकांचा सुद्धा ते विचार करतात आणि करायला पाहिजे. ऑक्युपेशन, मग ऑक्युपेशनमध्ये फूड, लाईफस्टाईल आणि स्टेटस. फूडशी रिलेटेड काही काही गोष्टींमध्ये ऑक्युपेशन म्हणून निवडतात. हे एखाद्याला खाणं बनवायचं आवडत असेल, रेसिपी बनवता येत असेल, तो हॉटेल लाईनला जॉईन होतो आहे, हॉटेलशी रिलेटेड गोष्टींमध्ये तो त्याचं करिअर करतो आहे. लाईफस्टाईल, की लाईफस्टाईल बनवणं, लाईफस्टाईल चांगली असणं हे आपला इंटरेस्ट आहे आणि त्याच्यासाठी चांगली नोकरी करणं महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर स्टेटस, आपला इंटरेस्ट काय असतो, स्टेटससुद्धा आपला चांगला असला पाहिजे. मग नोकरी लागल्यानंतर आपल्या मनातल्या ज्या इच्छा आहे त्या पूर्णत्वास येत आहे, कारण आपल्याला पैसा मिळतो आहे. अदर्समध्ये हॉबीज आहे आणि स्पोर्ट्स आहे. हॉबीजमध्ये वेगवेगळ्या हॉबीज तुम्ही डेव्हलप करू शकताय. स्पोर्ट्समध्ये वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या इंटरेस्टेड गोष्टी करू शकताय. आता ऑक्युपेशन आणि ड्युटी हा एकच पॉईंट मी घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये फूड, लाईफस्टाईल, स्टेटस याच्यामुळे तुम्ही तुमचे पॉईंट्स ॲड करू शकताय. मित्रांनो, इथं तुम्हाला कोणीही म्हणणार नाही की तुम्ही चुकीचं लिहिलं आहे. तुमचं प्रेझेंटेशन इज इम्पॉर्टंट. चला तर पुढच्या प्रश्नपत्रिकेमध्ये कसा प्रश्न विचारला ते बघू. जुलै 2023. मित्रांनो, जुलै 2023मध्ये प्रश्न विचारण्यात आला होता माइंड मॅपिंगमध्ये की माय फ्युचर गोल्स, की माझे भविष्यातले गोल्स काय, मला कोणत्या गोष्टी अचीव करायच्या आहे. एज्युकेशनल गोल्स कोणते, सोशल गोल कोणते, फायनान्शियल कोणते, फिजिकल कोणते आणि प्रोफेशनल कोणते. आता एज्युकेशनल गोल्स बघा मित्रांनो, कंप्लीट स्टडी, की आपण शिक्षण घेतो आहे. शिक्षण का घेतो आहे? कारण की उद्याचा भविष्यकाळ आपल्याला आत्ताच्या प्रेझेंटपेक्षा उज्ज्वल बनवायचं आहे, म्हणून आपण
शिक्षण घेतो आहे. त्याच्यानंतर लर्न न्यू थिंग्स, नवीन नवीन गोष्ट शिकून आपल्याला येणाऱ्या काळाबरोबर जुळवून घ्यायचं आहे. मग फ्युचर गोल्समध्ये दुसरा पॉईंट कोणता आहे? सोशल, मेंटेन रिलेशन्स, की समाजामध्ये एक भाग म्हणून, घटक म्हणून आपल्याला राहायचं आहे. त्याच्यामुळे सोसायटीमधल्या प्रत्येक गटाशी जुळवून घेणं महत्त्वाचं आहे. मेंटेन सोशल स्टँडर्ड, आता नुसतं राहायचं म्हणून राहायचं नाही आहे, तर आपल्याला विशिष्ट स्टेटस बनवायचं आहे. फायनान्शियल गोल्स, मग इकॉनॉमिकली फर्म आपल्याला व्हायचं आहे. शिक्षण घेतो आहे, आपल्याला शिकून मोठं व्हायचं आहे आणि मोठं झाल्यानंतर आपल्याला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हायचं आहे, म्हणून इकॉनॉमिकली फर्म व्हायचं आहे. फिक्स अर्निंग सोर्सेस, की नुसतं 1 वर्ष कमवलं म्हणजे झालं असं होत नाही. आपल्याला फायनान्शियली स्टेबल राहण्यासाठी अर्निंग सोर्स आवश्यक असतो. दर महिन्याला पगार यावा लागतो आणि त्या पगारातून आपल्या सगळ्या गरजा पूर्ण कराव्या लागतात. त्याच्यानंतर फिजिकल गोल्स काय? हेल्दी फूड हॅबिट्स, आपण कमवतो कशासाठी? तर पोटासाठी. चांगलं अन्नधान्य आपल्याला मिळालं पाहिजे. त्याच्यानंतर हेल्दी बॉडी अँड माइंड, नुसता पैसा येऊन उपयोग नाही, नुसतं जेवण करून उपयोग नाही. शरीर ज्याच्यातून आनंद घेते ते शरीर, ते सुदृढ राहिलं पाहिजे. त्याच्यानंतर प्रोफेशनल, अचीव न्यू टार्गेट्स, वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला अचीव करायच्या आहे. सपोर्ट इच अदर, की एकमेकांना मदत करायचं आहे. टीम स्पिरिट घेऊन आपल्याला उतरायचं आहे. ह्या आहे आपल्या फ्युचर गोल्स. आता ते फ्युचर गोल्स ह्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. एज्युकेशनल गोल, आता एक स्टुडंट म्हणून त्याचं गोल काय असणार आहे? तर स्टडी करणं. आता स्टडी करणं हे तर महत्त्वाचं आहे. आता स्टडी का करताय? CA बनायचं आहे कोणाला IAS ऑफिसर बनायचं आहे, कोणाला IPS ऑफिसर बनायचं आहे. हा आपला गोल आहे भविष्यातला. आणि त्याचबरोबर कम्प्युटरसारखे गोष्टी येत आहे, नवीन नवीन ज्ञानाचे स्रोत निर्माण होत आहे. आपल्याला अप टू डेट असणं आवश्यक आहे. त्याच्यामुळे कीप अस अप टू डेट. त्याच्यानंतर सोशल गोल काय? मेंटेन रिलेशन्स, की समाजामध्ये फक्त एकाच धर्माचे लोक राहत नाही, अनेक धर्मापंथाचे लोक राहत आहे. ते रिलेशन मेंटेन करणं हा गोल आहे आपला. मेंटेन सोशल स्टँडर्ड, की सोशल स्टँडर्ड आपल्याला नीट ठेवायचं आहे. फायनान्शियल गोल कोणते? की इकॉनॉमिकली फर्म व्हायचं आहे आपल्याला. फिक्स अर्निंग सोर्सेस तयार करायचे. फिजिकल काय? हेल्दी फूड हॅबिट्स आणि हेल्दी बॉडी अँड माइंड. आणि प्रोफेशनल गोल कोणते? तर अचीव न्यू टार्गेट्स, मेंटेन टीमवर्क. की मित्रांनो, ह्याच्यापैकी 3 पॉईंट्स तुम्ही घेतले आणि प्रेझेंट केलं तरी चालणार आहे. सगळेचे सगळे सेम पॉईंट्स येणार नाही. तुम्ही तुमच्या मताप्रमाणे हा प्रश्न प्रेझेंट करा, परंतु ते प्रेझेंटेशन चांगलं असलं पाहिजे, उत्कृष्ट असलं पाहिजे. त्याच्यानंतर फेब्रुवारी 2024मध्ये कोणता प्रश्न विचारला होता तो बघा मित्रांनो. फेब्रुवारी 2024मध्ये डेव्हलप अ माइंड मॅपिंग ऑन द टॉपिक प्रॉपर इफेक्ट्स ऑफ म्युझिक ऑन ह्युमन लाईफ, की म्युझिकचा ह्युमन लाईफवर इफेक्ट काय होतो आहे, हा प्रश्न विचारला होता मित्रांनो. तर त्याचे मेन पॉईंट्स आणि सब पॉईंट्स असे लिहून घेतले मी. फिजिकल, मेंटल आणि इमोशनल ह्या 3 भागांवर इफेक्ट होत आहे असं मी दाखवलेलं आहे. फिजिक्सवर म्हणजे शरीरावर इम्प्रूव्ह हेल्थ, हार्ट हेल्थ, बूस्ट आणि डिस्ट्रॉय फटीग. मेंटलमध्ये काय होतं आहे? इन्क्रीज मेमरी, इम्प्रूव्ज फोकस आणि रिलॅक्स द माइंड. इमोशनलमध्ये रेड्युसेस अँझायटी, मेक पॉझिटिव्ह आणि रेड्यूस डिप्रेशन. हे पॉईंट्स मी लिहून घेतले मित्रांनो. त्याचं प्रेझेंटेशन बघा कसं केलं आहे. आता फिजिकल पॉईंटमध्ये इफेक्ट ऑफ म्युझिक ऑन ह्युमन लाईफ, की म्युझिकचा परिणाम आपल्या शरीरावर कसा होतो आहे, ते इम्प्रूव्ह हार्ट हेल्थ, की आपलं हार्ट हे सदृढ राहते. चांगले चांगले शांत गाणे ऐकले, एनकरेजिंग गाणे ऐकले तर जीवन जगण्याची उमेद तयार होते आणि त्याच्यामुळे आपलं मन स्थिरावतं आहे, आपलं हार्ट चांगलं राहतं आहे, आपलं शरीर चांगलं राहतं आहे. बूस्ट, की चांगल्या म्युझिकमुळे तुम्हाला काय मिळते? नवीन प्रेरणा मिळते.
वेगवेगळे गाणे, त्या वेगवेगळ्या गाण्यातून तुम्हाला जीवनामध्ये प्रेरणा मिळत असते. डिस्ट्रॉय फटीग, तुमचा जो कंटाळवाणा भाग आहे, समजा मूक चित्रपट होते सुरुवातीला, ते मूक चित्रपट बघायला आपल्याला कंटाळा यायचा. मूक चित्रपट नंतर त्याच्यामध्ये डायलॉग आले, डायलॉग पण जास्त 3 तासाचा पिक्चर डायलॉग असलेला बोर व्हायला लागला. मग त्याच्यामध्ये म्युझिक आलं. म्युझिक आल्यामुळे ते म्युझिक आपल्या स्वप्नांना मार्ग करून देण्याचं काम करतं आहे. म्हणून म्युझिक खूप महत्त्वाचं आहे. आपला जो आळसवानापणा आहे, आळस आहे, तो घालवण्याचं काम हे म्युझिक करतं आहे. त्याच्यानंतर मानसिक आरोग्यावर काय परिणाम होतो आहे म्युझिकचा, तर इन्क्रीज मेमरी, की मित्रांनो मेमरी आपली इन्क्रीज होते ज्यावेळेस आपण चांगलं म्युझिक ऐकतो आहे. इम्प्रूव्ज फोकस, की आपल्याला नवीन चेतना मिळते, नवीन प्रेरणा मिळते, आपला फोकस हा टार्गेटवर फिक्स होतो आहे. रिलॅक्स द माइंड, आपल्या मनाला शांतता देण्याचं काम शांत म्युझिक करतं आहे, चांगलं म्युझिक करतं आहे. त्याच्यानंतर तिसरा महत्त्वाचा पॉईंट इमोशनल. आता इमोशनलमध्ये रेड्युसेस अँझायटी, की आपल्या ज्या चिंता असतात त्या चिंता, समजा खूप दुःखात आहे आपण आणि मस्त शांत गाणं जर ऐकलं, ते दुःख, ती चिंता कमी होण्याचं काम आपल्याला ह्या म्युझिकमुळे होतं आहे. रिड्यूस डिप्रेशन, की काही एकदम डिप्रेशनमध्ये गेले, जग नकोसं झालेले, अशा लोकांनी चांगलं म्युझिक ऐकलं तर ते त्या डिप्रेशनमधून बाहेर येऊ शकत आहे, त्यांना चांगली झोप लागू शकते, ते पुन्हा पूर्वीप्रमाणे जीवन जगू शकत आहे. मेक पॉझिटिव्ह, म्युझिक आपल्याला नेहमी पॉझिटिव्ह ॲटिट्यूड शिकवतं आहे मित्रांनो. त्याच्यामुळे अशा पद्धतीने तुम्हाला ते प्रेझेंटेशन करता येईल. त्याच्यानंतर मित्रांनो जुलै 2024मध्ये कोणता प्रश्न विचारला होता बघा ह्या टॉपिकवर, डेव्हलप अ माइंड मॅपिंग ऑन द टॉपिक प्रॉपर डिसॲडव्हान्टेजेस ऑफ स्मार्टफोन्स, की मित्रांनो डिसॲडव्हान्टेजेस काय स्मार्टफोन्सचे, काही वेळेस डिसॲडव्हान्टेजेस आणि ॲडव्हान्टेजेस ऑफ स्मार्टफोन असं सुद्धा विचारलं जाईल तुम्हाला पुढच्या वेळेस, सांगता येत नाही. पण डिसॲडव्हान्टेजेस ऑफ स्मार्टफोन, की त्याचे दुष्परिणाम काय, तर ते दुष्परिणाम पण आपण बघितलं आहे. स्टडीवर काय होत आहे, बॉडीवर काय होतं आहे, फॅमिलीवर काय होतं आहे आणि सोसायटीवर काय होत आहे, कारण हे सगळे घटक महत्त्वाचे आपल्याशी रिलेटेड, म्हणून ते मेन पॉईंट्स म्हणून घेतलेले आहे. त्याचे सब पॉईंट्स स्टडी करताना आपला टाईम वेस्ट होतो आहे आणि आपलं गोल जे, त्या गोलवर जे आपलं केंद्र आहे ते भटकतं आहे. बॉडीवर काय परिणाम होतो आहे, डिसॲडव्हान्टेजेस काय होतं आहे, एनर्जी आपली कमी होती, आपल्या डोळ्यांवर परिणाम होतो आहे, आपल्या बुद्धीवर परिणाम होतो आहे. फॅमिलीशी रिलेटेड काय डिसॲडव्हान्टेजेस आहे स्मार्टफोनचे, तर रिलेशनशिप ब्रेक होत आहे. त्याच्यानंतर डिस्ट्रॉय पीस, शांतता नष्ट होते. ब्रेक बॉन्ड्स, फॅमिलीतले जे बॉन्ड्स आहे, जे नातेसंबंध आहेत ते बिघडतात आहे. सोसायटी डिस्ट्रॉय युनिटी, की युनिटी डिस्ट्रॉय होते. आणि डिस्ट्रॉय पीस, शांतता भंग पावते. तर बघा माइंड मॅप कसा काढला आहे मित्रांनो. डिसॲडव्हान्टेजेस ऑफ स्मार्टफोन्स, स्टडी करताना आपलं मन विचलित होतं आहे. स्मार्टफोन हातात आल्यावर आपण रील्स बघायला लागलो तर 2 तास किंवा 3 तास कुठे निघून जात आहे हे सुद्धा आपल्याला कळत नाही. डिस्ट्रॅक्ट द गोल, आपलं CA बनण्याचं स्वप्न आहे, आपलं IAS बनण्याचं स्वप्न आहे, डेप्युटी कलेक्टर बनण्याचं स्वप्न आहे, या सगळ्या स्वप्नांपासून आपण परावृत्त होतो आहे आणि वेड्यासारख्या त्या रील्समध्ये, त्या मोबाईलमध्ये डोकं खुपसून आपला टाईमपास करतो आहे. बॉडीवर काय परिणाम होत आहे, दुष्परिणाम, अफेक्ट एनर्जी, की आपली जी एनर्जी आहे ती अफेक्ट होते. कशी अफेक्ट होते, तासनतास तुम्ही मोबाईल घेऊन एका जागेवर बसताय, तुमची एनर्जी, जी खेळायचं वय तुमचं ग्राउंडवर, तुमची एनर्जी वाया घालवायचं वय, ती एनर्जी तुम्ही घरामध्ये बसून फालतूपणामध्ये घालवताय. त्याच्यामुळे त्याच्या बॉडीवर विपरीत परिणाम होतो आहे. वेगवेगळे आजार तुम्हाला 25व्या 26व्या वर्षीच लागत आहे. त्याच्यामुळे तुमचं खेळायचं वय तुम्ही खेळा. हा मोबाईल दिवसातून 1-1.5 तास घेतलं ठीक आहे, परंतु तासनतास त्याच्यावर गेम खेळत बसताय ते चुकीचं आहे.
अफेक्ट आईज, की तासनतास बुबुळ न हलवता लहान लहान मुलं, कॉलेजचे मुलं एकसारखे त्या मोबाईलच्या स्क्रीनकडे बघत बसतात. त्याच्यामुळे आज तरुण मुलांना चष्म्याचं प्रमाण जास्त झालेलं आहे. अफेक्ट माइंड, मित्रांनो, हे स्वप्न आहे जे तुमच्या हातात दिलेलं आहे. इट इज नॉट रियालिटी. त्या जे स्वप्न तुमच्या हातात दिसतं तुम्हाला, ते खरं समजून चालले तुम्ही. रियालिटी ही वेगळी आहे. हे वास्तव जग नाही आहे. रियालिटी नाही आहे. हे खोटं जग तुमच्या हातामध्ये दिसतंय तुम्हाला. अनेक लोक श्रीमंतीचा आव आणतात, ते स्टेटस बघताय, तुम्ही त्या स्टेटसवर रिप्लाय देताय. चुकीचं आहे ते. याच्यावर तुमच्या मनावर परिणाम होतोय. त्याच्यानंतर फॅमिलीवर काय परिणाम होतोय? डिस्ट्रॉय पीस. तुमच्या फॅमिलीमध्ये मोबाईल प्रत्येकजण वापरतंय. तुमचं जी शांतता आहे ती फॅमिलीची शांतता नष्ट होते. मग त्याच्यानंतर ब्रेक रिलेशन्स, की रिलेशनशिप ब्रेक होत आहे. नवरा बायकोचं भांडणं होत आहे, मित्रमैत्रिणीचे वेगवेगळे मेसेज येत आहे, संशयाची पाल चुकते आणि त्याच्यामुळे जे चांगले रिलेशन्स आहे ते नष्ट होत आहे. ब्रेक बॉन्ड्स, की लहान मुलांना आईवडिलांशी प्रेमभाव राहत नाही आहे. आईवडिलांना मुलांबरोबर वेळ द्यायला वेळ राहत नाही, कारण की मोबाईलवर चिकटून ते बसलेले असतात. ह्या सगळ्या गोष्टी घडतात आहे मित्रांनो. त्याच्यानंतर सोसायटी, डिस्ट्रॉय युनिटी, की मित्रांनो, फेसबुकवर कोणत्याही धर्माशी रिलेटेड पोस्ट टाकली तर पूर्ण समाजाची शांतता भंग पावते. त्याच्यामुळे हे मोबाईलचं सगळ्यात भयानक गोष्ट ही डिसॲडव्हान्टेज आहे. एक चुकीची गोष्ट टाकली की पूर्ण समाज त्याची शांतता नष्ट होते. डिस्ट्रॉय युनिटी म्हणजे जी एकता आहे ती नष्ट होते. डिस्ट्रॉय पीस, शांतता नष्ट होते. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. खूप सोपं आहे. प्रेझेंटेशन खूप महत्त्वाचं आहे. प्रेझेंटेशन तुम्ही जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने करा. अशाच पद्धतीने लिहा असं मी म्हणत नाही, पण ॲरो वापरा, गोलाकार चिन्ह वापरा, तुमच्या पद्धतीने तो प्रेझेंट करा. पण मेन पॉईंट्स आणि सब पॉईंट्स तिथं आले पाहिजे, याची काळजी घ्या. धन्यवाद.